गावाला मायवा एक दोघी बहिणी आल्या संध्याकाळ वेळेला निघून गेल्या थेट हिराबाई बहिणीच्या वाड्याला पिण्यासाठी पाणी एक रात्रीची जागा मागितली वस्तीला एका रात्रीत वारा त्याने गादीज केला हिराबाई बहिणीत जागा दिली परत डोक्यात रायाला येऊ भाविक भगत येईल पहिला तुझ्या दर्शनाला नंतर माझं दर्शन येईल असा मान तिला दिला आता मायवाचा वाश्या उघड खानाचा भांडारा लावून कपाळाला हात मारली वाड्या तुझ्या गद्या ढोलाला देव जातो या जळाला आणि मैमालय वाशीला या ढोलाच्या तालावर या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतो या आवाज चढतो या आणि गाणं मी धनगरी गातो चालूच्या वर्षात औंधा चालूच्या वर्षात पाऊस कवा बी उठतो या न लागला तर लागतो या नाहीतर वळवण जातो या संसाराचा गाडा या संसाराचा गाडा किती वडता वडला दोन पावलाव माया का आणि मला तिथं जायचं घड मी
रायाला माझ्या संग वाग्या गायाला चिचणीश्वर नगराला आणि त्या मंदनगिरी गावाला तर बाबा या मंदनगिरी का त्या गावाला का मायवान बहिणी एक वार दुडीच्या बहिणी झाल्या होत्या राज्य बाबा आता करायला राज्य करत्या जाग्याला राहत्या घेरवाड्याला अक्का मायवान एक मांजर पाळलं त्यावेळेला तर अक्का मायवान बाबा एक मांजर पाळलं का आता त्या मांजराचं राधावशा नावाचं तिने का आता ठेवायला अक्का मायवाचा जीव मांजरावरती मांजराचा जीव अक्का मायवावरती पुण्यामध्ये जेवणार मांडीवरती खेळणार तेवढेला असा कमाईवाच्या मांजर लाडके झालं बाबऱ्या तासायला पुण्या एका दिवसाला हॅलो पुण्या एका दिवसाला अका माझ्या माईन कारंड्या त्या लाडीन
डेरा रीता वाटलाव डेरा रीता या वाटलाव कशी हरली त्याची मती एक इच्छा मनात होती कधी होईल दांगीण त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरी राहत्या घरवाड्याला त्यावेळेला लाडूच्या मांजर ब्रेका पाळा तासायला लाडूच्या कमाईवर डेरेला पाठ लावून ब्रेका तावसायला डेरा लागला रीता वाटायला अका मायाने विचार केला पाणी पाहिजे आणायला मंगळबाईने बाबारे विचार मनाचा आता कळला चित्रावळी चुंबळ मुरवळी घागरबाईने श्रीराम माझ्याला ब्रेका ताला व्हायला सासू घरच्या सुनारी माया घरच्या लिकी खेळ घरण्या घेतल्या तिनं संगतीला आणि होती बाई बाबारे पाहून त्याची वाट ब्रेका आता चालायला गुण त्या चालली सोना माय घरच्या लेकी खेळधंडी संगतीला घ्यायला आणि लाली होती वाटतर बाबारे आता करायला पानुच्याच्या वाट्याला लाली होती बाबारे आता चालायला एवढ्याच हौदीला विराज हौशा मांजर आता मायवाच्या मागून त्या टायमाला वाटायला होते बाबारे आता चालायला विचित्र उभारायला कमाईवर निघून गेली ब्रेका तासायला वळून आता मायवानं माग पाहिलं तर हे लाडकं मांजर त्यावेळेला तर लाल होतं मागोर बाबारे आता यायला एवढ्याचा कमाईवर विचार मनाचा केला ब्रेका तासायला मी तर निघून चाललोय पाण्याच्या हेलाला
आणि माझ्या मागून त्या वेळेला तर मांजराले बाबा रे आता यायला या मांजराचे काय काम आहे रे का पानू त्याच्या आता वाट्याला नाका माझ्या बघा माईन शालू याचा बघा पदर हाता मधी धरला धरला हाता मधी धरला आई मला नेसव शालू आई मला नेसव शालू असणाऱ्या का माहेवणारामा मांजराला पाहिलं शालूचा बदल हातामध्ये धरायला आणि लाली होती मांजराला पाठीमागे बाबा रे मुस्कुरून ब्रेक आता घालवायला मी तर निघालोय पाण्याला माझ्या मागजून मांजराचं काय काम त्या वेळेला म्हणून लाली होती बाबा रे आता बोलायला चालूचा पदर हातामध्ये घ्यायला मांजर माघारी लाल होता आता फिरायला एवढ्याच अवधीला का मायवा सोन्याच्या निरा पातळाच्या लागली टाचलायला खेळघरणी संगतीला निघून चालली पाण्याच्या हेलाला तर पाणी त्याच्या वाटेला बाबा रे आता जायला पाण्याच्या वेळाला केली पाहिजे आली होती बाबा रे पाण्यामध्ये ब्रेक आता उतरायला पण मांजर निघून माघारी आलं पण आपल्या घरला नाही गेलं त्यावेळेला तर एवढ्या सावधीला बाबा रे मांजर शेजाऱ्याच्या घर वाड्यामध्ये गेलं बाबा रे आता असायला शेजारणीच्या वाड्याला शेजारणीच्या रांजण तावत निवत सावध निवत ठेवल्या
जोगीनं बाबरे नाव जीवन लावली स्वतः ब्रेका नाचायला. मांजर नासाने लागलं करायला हे दूर लागलं नव्हतं त्या वेळेला. तर एवढ्या जाऊजीला बाबरे शेजारच्या बाईने त्या नेत्रानं बघितलं ब्रेका नाचायला. आणि कोणाचं मांजर पुन्हा रांगेचं कोणा सवतीचं मांजर मांजराच्या पायात आडीवडीला येऊन त्या वेळेला. तर वाईट वंगाला आली होती शिवागडी बाई बाबरे आता द्यायला देतेला शिवा फरी एक कवान ब्रेकात ऐकायला. आचार वचार वाईट वंगार शिव्या ऐकल्या आणि एकवान विचार केला म्हणाला. नावाच्या शिवा लागल्या आपल्याला ब्रेकात खायला रागाला होता बाबरे बाईच्या आता जीवाला. लाट मोलाची आपली बहीण मायवा आणि ह्या मांजराच्या पायात त्या वेळेला. तर एवढ्या वाईट वंगा शिवा कशा पायी बाबरे आपण खावाव्या म्हणून बाई घर वाड्यामध्ये गेली ब्रेकात असायला. माझं बोलणं खरं का खोट खरं तरी काही करावं दादा टकूर फिरतही. आपला कोल्हापूर जिल्हा असो किंवा सांगली जिल्हा असो गावचा पुढारी झालं म्हणजे की वायद्याने आश्वासन देत पुढे पुढे जायचं. रस्ता झालाच अशावर कागदाव पैसे पुढाऱ्यांच्या खिशात. पण या भागात आमदार गणपतराव देशमुख शेका पक्षाकडून बऱ्याच वेळा आमदार झाले म्हणून ह्या भागाचा कुठेतरी विकास झालेला आहे. पण इतर भागात बघा गावाच्या कमानींना गाडी आत पडली की पहिली गाडी खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हे सुद्धा ओळखत नाही. पण ह्या कामाच्या नावाखाली आपली झोळी भरत रे काय करावं दादा टकूर फिरत. आणि वर्गणीला पुढे पुढारी सतरा. कसं आहे माहित आहे का गावचा उरूस आला एक पावती बुक हातात घ्यायचं 4 संख्येला घ्यायची वर्गण्याला उरूस आलाय वर्गणी आणा उरूस आलाय वर्गणी आणा. 100 द्यायची ताकद नसली तरी 500 काढून घ्यायचं सांडगे वेळ नाही. आणि एकदा का वर्गणी जमा झाली की मग पंचानी लावलाय पैशाला कातराने तमाशाला पुढे म्हातारा बोचरा. अरे बाबा बोत्रा म्हातारा तमाशात मावशी करायला लागतो. तमाशा पुरतच नाही बरं का. आता उरूस जत्रा म्हणल्यानंतर काही पाहुणं जेवायला बोलली त्या आपला तर वय झालाय आपण कशाला जायचं पूर्वाला जाऊन द्या जीवनी द्या जमणार नाही असं म्हातारा काय म्हणणार नाही. म्हातारा पुढल्या कडलाच जाणार जेवायला. जाऊन बसलं एखाद्या मामाने विचारलंय मामा चावतंय का. खातोय जरा गोळून गोळून मोठे आंदोलन आण. तर म्हातारा काय घरात बसणार नाही पूर्वाला जाऊन द्या म्हणणार नाही. कारण तो घरी बी वाचन आणि मागे बी जाईना घरी मागे घुसतोय रे काही करावं दादा टकूर फिरतय. आणि रोगाची पारख येताला नाही. कसं आहे माहित आहे का MBBS झालं म्हणजे खेडेगावात यायचं बोर्ड लावायचा दवाखाना सुरू आहे दवाखाना सुरू आहे. पण रोगी तक्रार घेऊन आले कुठली आणि या बाजारात त्याला औषध दिले कुठलं ऐकायचं आहे का. रोग्याची तक्रार डोळ्याची आहे त्याला जुलाबाचं औषध देई. बघा रोगी आपलं डोळं दाखवायलंय आणि या बाजारानं औषध कसलं दिलंय जुलाबाचं. ते काय दुसऱ्या दिवशी झाडावर तांब्या खाली. आणि हे काय घरातल्या लोकांना माहित नसतं. काल माणूस आमचा खडखडीत होता आज सारखा पळा लागलाय. बहुतेक मसोबा लागला का कुणाला ठाऊ श्रावण झाले का कोणाला ठाऊक. श्रावण
पण एवढं करून बिलाल 10 रुपये डॉक्टर कमी घेतोय का बघा? अजिबात घेणार नाही, कारण बिला पायी डॉक्टर कसा रुसतय काय करावं दादा टकूर फिरतय पण या असणारे तो बहिणीला कुठं पडलं मंदिराच्या पायात त्या वेळेला. तर वाईट वंगळाच्या वच्या शिवा कायची वेळ आली बाबा आता आपल्याला रागाला होता एका बहिणीच्या ब्रेकाचा जीवाला. रागाच्या भारात बहिणी एकवाने काता हात फेंगडे घेतलं हाताला आणि त्याच्या तोंडाला बाई उभा बाबा आता राहायला आपली उड्या चावजीला मांजर शेजारच्या घरातून निघून आलो होते टरबुजाच्या ब्रेकाचा तोंडाला. एक मांजराचा पाय उमऱ्याच्या आत एक पाय बाहेर आहे एवढ्याच त्या वेळेला त्या मांजराच्या पुंडी काठी मारली ब्रेकाचा असायला. मरणामुखी मांजर पडले बहिण एकवान त्याच्या शिपीला धरले आणि कोसवाच्या बाहेर नेऊन बाहेर टाकले बाबऱ्या तासायला. कोसवाच्या बाहेर मुर्दा नेऊन टाकला. कालांतरानं वाऱ्यानं त्या मांजराला जीव आला त्या वेळेला. आणि एवढ्याच बाबऱ्या तावडीला पाण्याला घे पाण्याच्या हेरेला गेल्या अक्का मायवा पाण्यामध्ये आली होती ब्रेकाचा उतरायला. आका मायवा निघून गेली पाण्याच्या हेलाला गिरी भारवला आणि गुडघ्या मांड्या पाण्याला. तर पाण्यामध्ये जाऊन आली होती तुळबाई ब्रेकाचा भरायला. गुडघ्या मांड्या पाण्याला गुडघ्या मांड्या पाण्याला तिला पाणी कडू लागलं पाणी कडू नागरी खंकाळ्याने चुलांचूळ लागली होती भरायला. एवढ्या तावजीला बाबऱ्या अक्का मायवर पाणी लाल होते कडू ब्रेकाचा लागायला. म्हणजे केंद्राचं पाणी असेल कशाला तरी कडू लागत असेल त्यावेळेला. अक्का मायवर बाबारी गोष्ट नव्हती मनापुरती ब्रेकाचा घ्यायला. नागरी लागली भरायला पण अर्धीच घागर लागली वरती यायला. तर अक्का मायवाला लाल होतं बाबऱ्या आपच्याकडून ब्रेकाचा घडायला. अशा तरी नागरी तिनं भरलेली घागर धुईला आणि कमरला त्यावेळेला. तर लावली जुरा बाबऱ्या आता म्हात्याला आणि बाईने पुढचा पुढा माघारी केला ब्रेकाचा असायला. घडणीचा कामायवा निघून चालली घडवाड्याला पण जात्या वाटला त्या टायमाला. झाली होती बाबऱ्या आता रडायला कावलं झालं होतं ठाकरे करायला. कामायवाची पावलं जड लागली होती व्हायला तरी या कामायवाच्या काय ध्यानी म्हणी येईना त्यावेळेला. तर झाली होती पुढे वाटचाल बाबऱ्या आता करायला आणि पुन्हा दिवशी चौब्रेकाचा भाऱ्याला. भरया वेळेला गावायाच्या या मादाला धानतानी बाळावर खेळ लागली खेळायला.
आता माझ्या या माईला बघा कारंड्याला दिला आणि बोलाया लागेल माझा मला रुसून त्याला घोड्यावर बसून गेला बानूला नाहीला माणसा लग्नाच्या हसून दलितासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी संसारे जसा तवा तुझ्यावर आधी हाताला चटके रुटी खाई तो हॉटेलवर असणाऱ्या का मायेवाला लहानपणी बाळक करत आहोत त्यावेळेला का मायवाच्या आडवी आली बाबा चला का मायवाला ना दिवशी बाळ बर का आता बोलायला आता मायेवा तुझं राजा हौशा मानदार घरातल्या एका बहिणीनं त्यावेळेला तर मारून टाकले तुझ्या भाईला ब्रेका आता बाजूला का मायवाल्या मुलांचं बोलणं मनावर नव्हतं ब्रेका आता घ्यायला पटना का मायेवाला माझ्या मांजराचा हौक लागलाय तुम्ही घ्यायला एवढं म्हणल्याबरोबर मात्र त्या टायमाला का मायवाला आली होती पुढे वाचताला बाबाने आता करायला निघून आल्या आपल्या घरी ब्रेका आता वाड्याला गेली घर या बघा वाड्याला गेली घर या बघा वाड्याला गया जया बघा Thank you.